अभिनेते विनोद खन्ना यांचा जीवन प्रवास कसा झाला, त्यांची कारकीर्द कशी राहिली, कशी बहरली, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया। 6 ऑक्टोबर 1946 साली त्यांचा जन्म झाला। त्यांचा जन्म पेशावरमध्ये झालाय। अभिनेता, निर्माते आणि राजकारणी अशी त्यांची बहुआयामी ओळख राहिलेली आहे। मन का मीत या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं। कारकिर्दीच्या सुरुवातीला खरतर विलनच्या खलनायकाच्या भूमिका त्यांनी साकारल्या आणि त्यानंतर नायक म्हणून त्यांची कारकीर्द बहरली। अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर, मेरे अपने, कच्चे धागे, परवरिश, कुर्बानी, दयावान, द बर्निंग ट्रेन हे त्यांचे अत्यंत गाजलेले चित्रपट। 1982च्या सुमारास अचानक चित्रपट क्षेत्रातनं त्यांनी संन्यास घेतला आणि ओशो यांच्या विचारांनी ते प्रभावित झाले, त्यांचे अनुयायी बनले। विनोद खन्ना यांच्या खासगी आयुष्यात सुद्धा अनेक चढउतार आले। विनोद खन्ना यांचं खरं तर 2दा लग्न झालं। अक्षय, राहुल, साक्षी आणि श्रद्धा अशी त्यांची मुलं आहेत। 1998 साली त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। गुरदासपूरमधनं ते प्रथम खासदार म्हणून निवडून गेले। 2002 मध्ये सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री तसंच परराष्ट्र राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय। अलीकडच्या काळात त्यांनी पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला होता। दिलवाले आणि दबंग 2 आणि वॉन्टेड मध्येही त्यांनी भूमिका साकारल्या। 1999 मध्ये फिल्मफेअरचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला। खरं तर त्यांच्या अभिनयाच्या माध्यमातून ते कायमच आपल्या सगळ्यांच्या सोबत राहतील।